खूप गोष्टी आपल्याला आयुष्यात चांगल्या अट्रॅक्ट करतात, पण आपल्याकडे त्याच्याकडे बघायला आपल्याकडे वेळ नाहीये. कारण अट्रॅक्शन देणाऱ्या दुसऱ्या अनेक गोष्टी आज पडल्यात, त्यामुळे चांगल्या गोष्टींकडे अट्रॅक्ट माणसं पटकन होत नाहीत, दुसऱ्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होतात. तर ते ज्या चांगल्या गोष्टींकडे जी माणसं अट्रॅक्ट होतील ती थोडी थोडी म्हणतात ना मानसिकदृष्ट्या स्टेबल झालेली असतात असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, कुठेही जा, पण आज मानसिक स्टेबिलिटी ही अत्यंत गरजेची आहे. आणि सगळ्यात मोठ्या गोष्ट म्हणजे आज पेशन्स जो नाही आहे, अर्थात आमच्यातही तो कधी नव्हता. माणूस म्हटला की तो पेशन्स नसतो, त्यामुळे दुसऱ्याला काही त्या पेशन्सबद्दल दोष देणं हा मुद्दा नाही आहे. पण हा पेशन्स महाराष्ट्रात खूप चांगल्या प्रमाणात शिकवतात. कारण ते तुमच्याला त्यांच्याबद्दलचा जो आत्मविश्वास आहे तो शिकवतात आणि आपोआपच पेशन्स शिकवतात. आणि म्हणतात ना की जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत ते कार्य होत नाही. बरोबर. प्रत्येकाला वेळ यावी लागते आणि ती वेळ ठरलेली असते, त्या वेळातच ती गोष्ट होते. आता ती जी गोष्ट ठरते किंवा तुम्ही जी अपेक्षित धरता ती होते का नाही होत, बरोबर, हा त्यातला मुद्दा आहे. पण मग तुम्ही महाराजांना मागितलं तर ती जी अपेक्षित गोष्ट आहे ती 100% होते. बरोबर. ही वेळ पण थोडी ओढून आणणे, करेक्ट, महाराजांना प्रेमाने हाक मारण्यात हवे ती गोष्ट करवून घेणे आणि महाराज ती करतात. आणि अगदीच तुमच्या अहिताची असेल तर महाराज ती 100% करत नाहीत. म्हणजे तुमच्या वाईटासाठी नाही, तर तुमचं वाईट होऊ नये म्हणून ती करत नाही. बरोबर. तर हा त्यातला खूप महत्वाचा भाग आहे. आणि तसंच थोडंसं आयुष्य आमचंही महाराजांनी बदललं त्याच दृष्टीने की कधी कधी आपण आर्थिक प्रश्नात अडकलेलो असतो, बरोबर, किंवा एखाद्या मानसिक प्रश्नात अडकलेलो असतो आणि त्यातनं त्या बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे काही पर्याय नसतात. आणि आपल्याला जर आपण थोडेसे हे असलो की असं वाटतं की नको, हे नको करायला, आपल्याला हे बरोबर आहे का चूक आहे ते कधी कधी कळत नाही, किंवा अशी माणसं कदाचित त्यावेळेस आपल्या समोर येत नाही जी आपल्याला गाईड करतील, मार्गदर्शन दाखवतील. बरोबर. तर तशा सगळे भांबावलेले जे भक्त असतात त्यांच्या ठाई महाराज येऊन उभे राहतात. तसेच आमच्याही ठाई ते येऊन उभे राहिले. आणि अचानक ते घरी आले. आणि घरी आले म्हणण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की हे जे तुझे प्रश्न आहेत हे तर मी मार्गी लावीन. हे आता कधी कळतंय, जेव्हा ते मार्गी लागले तेव्हा कळतंय, पण हे जेव्हा ते आले त्यांनी ते मार्गी लावले. आता तिथे तुला थांबायचं नाहीये, आता इतरांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी त्यांना आता मदत करायची. तर हे नवीनच काम त्यांनी दिलं. पण जो मधल्या काळातला आमचा संघर्ष होता आमच्याच आयुष्यातला तो खूप मोठा होता. आणि तेव्हा महाराजांनी त्या बाबतीत आमची परीक्षा घेतलीच आहे. सहजासहजी कुठली गोष्ट तुमच्या हाताशी येऊन नक्कीच पडत नाही. तर तेव्हा ज्या काळात आमच्या काही संघर्षाचा काळ चालू होता तेव्हा महाराजांची एक मूर्ती आवडावी, ती अट्रॅक्ट करावी आणि ती आणून आपल्या घरात ठेवावी आणि तिथून आयुष्याला एक नवीन मार्ग सुरू व्हावा. खरं तर ऐकताना किती सोपं आणि सहज वाटतं, इझी वाटतंय, पण तसं ते नसतं. कारण सहजासहजी महाराजांची एखादी मूर्ती आपल्या घरात येत नाही. कितीतरी लोक असं ठरवतात की मी मूर्ती घेईन, पण ती घेतली जात नाही. काही जण नुसताच फोटो घेतात की मूर्तीची पूजा करायला लागू नये म्हणून तो फोटो कधी कधी आलेला असतो की फोटोला काही करायला लागत नाही, नुसती वरनं धूळ साफ केली की काम झालं आणि एक परमनंट हार चढवला की मग ती पूजा संपली. पण मूर्ती म्हणलं की ती पूजा अर्चा आली, सगळ्याच गोष्टी आल्या आणि लोक त्या गोष्टीला घाबरतात की ते नको करायला. पण वास्तविक जर मूर्ती तुम्ही घेतलीत ना तर त्या मूर्तीचा एक वेगळाच इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावर असतो. कारण ती जिवंत स्वरूपाची ती मूर्ती असते. म्हणजे त्याला हातपाय आहेत, म्हणजे चेहरा आहे, हावभाव आहेत. कारण महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या चेहऱ्याचे हावभाव हे बदलत असतात आणि सर्वसामान्यांना सुद्धा ते कळतात की त्याला खूप आध्यात्मिक माणूस पाहिजे असं नाहीये. आज महाराज रुसलेत, आज महाराज रागावलेत, आज महाराज हसतायत, आज महाराजांच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी दिसतंय, कपाळावर एका दिसतायत, हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळतं. म्हणजे आज महाराजांच्या घरी जे येत आहेत लक्ष्मी रोडवरती खूप काळ येत आहेत, जे समोर बसतात महाराजांच्या, ते सांगतात आज महाराज असे का दिसतायत, कसला विचार करतात महाराज. तर ही जी संलग्नता आली, हे जे प्रेम आलंय ना, हे प्रेम येणं अपेक्षित आहे, जे कधी कधी आम्हालाही कळलं नव्हतं. पण महाराज जेव्हा आम्ही चिंतत होतो तेव्हा महाराजांच्या चेहऱ्यात चिंता दिसायची. चिंता हरणारे तेच होते, तरी ती चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची. महाराज तुम्ही कसल्या चिंतेत, या चिंतेत आमची चिंता आम्ही विसरून जायचो. हे जे वेगळेपण आहे महाराजांच्याच ठाई असू शकतं. मग त्याच्यानंतर महाराजांच्या सेवेला ज्या पद्धतीने सुरुवात झाली
म्हणजे बरेच जण असं करतात की कापड घेतात कॉटनचं ओके आणि महाराजांची मूर्ती पुसतात. ते काय होतं, प्रत्यक्षात तुम्ही स्पर्श करत नाही ना महाराजांच्या मूर्तीला, त्या कापडाने जो स्पर्श केलाय, त्यामुळे त्याची जी भावनिकता आहे, त्याचा जो स्पर्श आहे तो तुम्हाला अनुभवता येत नाही. तर कळत नकळत आमच्याकडनं ते घडलं नाही. आमच्याकडनं हाताने महाराजांची मूर्ती पुसल्या गेली आणि तो जो स्पर्श होता तो असं वाटला की त्या आजोबांचं शरीर कसं असतं तो फील आला की तो फील इतका वेगळा होता की अरे हा खरंच की आपण हे आजोबा आहेत आपले. आणि मग ते नातं अजून संलग्न होत गेलं. अर्थात आमचा कॉन्फिडन्स त्यांच्यामुळे प्रचंड प्रमाणात वाढत गेला आणि हळूहळू हळूहळू आपण अनेक ठिकाणी असं विचारतो की आम्ही महाराजांची सेवा कशी करू. तो प्रश्न असतो, खूप मोठा असतो की आम्ही महाराजांची सेवा कशी करायची आहे. अनेक जण त्याला अनेक पर्याय सांगतात. म्हणजे तुम्ही पोथी वाचन करा, तुम्ही अमक्या अमक्या माळा करा, तुम्ही हे करा, म्हणजे पोथींची तर मोठी लिस्ट आहे, तर ते सगळं तुम्ही करा, किंवा अनेक गोष्टी आहेत. पण जर तुम्ही फक्त महाराजांना स्पर्श केला तरी महाराज तुम्हाला सांगतील की हीच माझी सेवा आहे. ही सेवा त्यांना मनाला आनंद देणारी आहे. आणि पटकन धावत, म्हणजे रात्री झोप नाही आली तरी तुम्ही महाराजांच्या समोर जाऊन बसू शकता. महाराज मला तर झोप नाही येते, मी काय करू. म्हणजे कॉन्व्हर्सेशन जसं, कारण पोथीला नियम आहेत, माळेला नियम आहेत, बाकीच्या अनेक गोष्टीला नियम आहेत. महाराजांच्या समोर बसायला नियम नाहीये, अटी नाही आहेत. आंघोळ केली का महाराज विचारत नाहीत. पूर्वी गमतीत असं म्हणायचं की महाराज पण किती दिवस आंघोळ करत होते. म्हणलं आम्ही, आमचे पण गुरु असेच आहेत की ज्यांना आंघोळीचं इकडे तिकडे झालं तरी चालतं. म्हणजे एक मजाचा भाग जरी सोडला तरी तुम्हाला असं नाही की हे जाऊन तिथे या टायमिंग बसा, कधी झोप नाही आली, 11, 1 वाजले, 2 वाजले, तर तुम्ही महाराजांच्या इथे जाऊन, आपल्याला जी सवय आहे मोबाईल बघण्याची ती नितांत गरज आहे, कारण जे काही काम करतायत त्याच्यावरती त्याची तर गरज निश्चित आहे. पण जर मन हलकं होत नसेल, आणि माणसं मोबाईल फिरवतायत का, तर मन अशांत आहे म्हणून फिरवतायत. पण जर ते नुसते जाऊन महाराजांच्या इथे बसले ना, तर अशांत मन सुद्धा शांत होईल आणि त्याला जे बघायचंय त्या मोबाईलमध्ये ते एक्झॅक्ट दिसेल. आणि मग त्याला आता अनेक वेळा फोन येतात की मी असं महाराजांचं नामस्मरण करत होते आणि मी फोन उघडा केला आणि मला महाराजांचं घर दिसलं. हे का आलं, सहजासहजी तेच फोटो महाराजांचा का आला, किंवा महाराजांचं घर का दिसलं, तर महाराजांना माहिती होते की तुला या ठिकाणी जायची गरज आहे, या ठिकाणी या नावाची तुला गरज आहे, इथे तुला आधार मिळेल, आणि तेच दाखवलं गेलं. मग ते कुठून आलं, त्यांच्याकडनं ती लिंक आली. आणि हे सगळं महाराजांनी अनुभवातनंच शिकवलंय. त्यांनीच ती शिकवण हळूहळू दिली. आणि मग जसा तो स्पर्श वाढत गेला महाराजांचा, तसं महाराजांचे, आता छोटी मूर्ती म्हणली की छोटेसे पाय महाराजांचे पण इतके नाजूक, आणि आपल्याला पण त्या मूर्तीला हात लावताना खूप टेन्शन येतं. पण महाराजांच्या पायाला हात लावल्यावरती इतकं छान वाटत होतं. तळपाय महाराजांचा चोळावा, पायावरनं स्पर्श करावा. आणि मग आमच्यासारखी जी लोक आहेत, कदाचित आमच्यासारखी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की ज्यांना आणखीनही काम महाराज पुढे जाऊन काही देणार असं म्हणतायत, तर त्यांना एकदम काहीतरी मध्ये जाऊन सांगतात की अमकं तमकं करा. तर त्यातलं ते करण्याचं काम म्हणजे महाराज मला पादुका हव्यात हे त्यांनी सांगण्याचं काम केलं. मग त्याचप्रमाणे, कारण आता मला अजूनही काही अशा गंमतशीर फोन येतात की महाराज आम्हालाही काही सांगतात. तर मग तुम्हाला सांगितलं तुम्ही काय करता. बरोबर. आता एकांचं आलं की मला असं महाराजांनी काहीतरी लिखाण करायला सांगितलंय, पण मग ते वाचणार कोण, हा प्रश्न तुम्ही नाही विचारायचा. तुम्हाला महाराजांनी काय सांगितलंय की लिहा, ते करा. मग हे शब्द जेव्हा तुम्ही गुरुचे पकडता ना, तेव्हाच ते खूप मौलिक असतात. त्याच्यावर विचार करायचा नाही की त्याचं काय करायचंय. आता पादुकांचं झाल्यानंतर जो प्रश्न त्या ताईंचा आला की मी काय करू, तेव्हा मी त्यांना एवढंच सांगितलं की त्या पादुकांचं मला काही कळत नाही, ते तुम्हीच बघा. आणि मग त्यांनी मला त्या 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 दिशेला जाण्याला सुरुवात केली की पादुकांच्या मठांमध्ये जा, जिथे पादुका ते बघून ये, अमक्या ठिकाणी तिकडे जा. म्हणजे ही जी ओढ निर्माण केली. मग पादुकांचा स्पर्श, पादुकांचं जे म्हणजे लोक सांगतात ना की पादुका या अतिशय पवित्र मानल्या जातात. दत्त संप्रदायामध्ये पादुकांना खूप महत्व आहे. तर तसंच ते महत्व या ठाई पण आहे. पण तुम्हाला मग त्या पादुकाला करायचं काय नक्की, त्या पादुकांचं त्याचा अभिषेक करायचंय का काय करायचंय, हे प्रश्न ते माझ्या मनात निर्माण झाले. मी महाराजांवर सोपवून देत होते. फक्त त्यांनी माझी तळमळ थांबवली नव्हती की तुला या पादुका सगळ्या परिपूर्ण करून आपल्या घरी आणायचे. मग या पादुकांसाठी जो शोध सुरू झाला, त्या पादुका अनेक प्रकारच्या पादुका असतात. तर ते पादुकांचं स्वरूप कसं असावं, त्याच्यावरची चिन्ह कशी असावी, इथपासून सगळं सुरू झालं. त्या कुठल्या मेटलच्या असाव्यात हेही असतं ना की काही पितळ्या पातळ कसं असतं, त्याप्रमाणे ते सगळं सुरू झालं. पण याच्याकरता जो शोध सुरू झाला लक्ष्मी रोडला असल्यामुळे सोनार आजूबाजूला भरपूर आहेत. पण महाराजांनी अशी गंमत केली की
म्हणजे मला एकाने सांगितलं की पादुका घ्यायच्या आहेत ना तुला, कुठले सोनाराकडे जा, त्याच्याकडे तयार असतात, ते घेऊन ये आणि घरी ठेवून दे. तर 3 महिने आम्ही लक्ष्मी रोड फिरलो. एकही सोनाराकडे कुठले पादुका मला मिळाले नाही. मग एक खूप नामवंत ज्वेलर होते, त्यांच्या इथे त्या पादुका दिसल्या, त्याच्या खुणा दिसल्या, सगळं छान झालं, जमलं आणि बजेटमध्येही बसल्या, महत्त्वाची गोष्ट. तर ते सगळं झाल्यानंतर ठरवलं की अरे आणि दुकान कुठे, एक चौक पण पुढे नाही. आता इथून फक्त इथे आणायच्या, अक्कलकोटला न्यायच्या, अभिषेक करायचा आणि परत आणायच्या. त्या पुढे 1 महिनाभर त्या दुकानात आमच्याकडे पण आलं नाही. ते दिशाच महाराज दाखवायचं नाहीत. तिथे पण डिले झाला. डिले म्हणजे आल्याच नाहीत त्या आम्ही त्या दिशेने अगं जाऊ घेऊन येऊ, नको आज काहीतरी असंच आहे, मग जाऊ दे उद्या बघू, जाऊ दे मग 2 दिवसांनी करूयात काहीतरी. सगळं तयार आहे, त्याच्याकडे पादुका तयार, माझे पैसे तयार आहेत, पण ते जे जुळवून आणणं ना ते महाराज काही केल्या करत नव्हते. म्हणजे याचा अर्थ महाराजांना पादुका नको असून महाराजांना खडाव्या हव्या होत्या, हे अक्कलकोटवरनं कळलं. कारण खडावांना त्यांच्या दृष्टीने खूप महत्व होतं. खडावा म्हणजे लाकडाच्या जे पादुका, त्याला खडावा म्हणतात. त्याला खडावा. आणि आपण बघत होतो ते वेगळे होते त्या पादुका म्हणजे चांदीच्या, त्या मेटल म्हणलं की पादुका आल्या. आणि खडावा म्हणजे टिपिकल लाकडाच्या. मग त्या कुठून आणणार आता? कारण तेव्हा ज्यावेळेस पादुका आल्या तेव्हा असं नव्हतं की त्या पादुका सर्रास विकल्या जायच्या. आज विकल्या जात आहेत खूप ठिकाणी, दुकानातनं पण मिळतात आज पादुका, आणि लोक सहज आणतायत आणि त्या ठेवतायत. पण त्या तेव्हा विकल्या जात नव्हत्या. मग त्यांनी सांगितलं की विकणं महाराजांच्या बाबतीत नाहीच आहे. त्यांना काय करायचंय, वटवृक्षाला तुला गारणं घालायचंय. त्या वटवृक्षातनं एक खोड पडेल, ते कधी पडेल हे आपल्या कर्मावर डिपेंड आहे, आपल्या सगळ्या सात्विकतेवर डिपेंड आहे. आणि ते झाल्यानंतर त्याच्या ज्या पादुका तयार झाल्या, त्या पादुका इकडे आणायच्या घरी, अक्कलकोटला समाधी मठावर त्याचा अभिषेक करायचा आणि मग त्या आपल्या घरी आणायच्या आणि त्या ठेवायच्या, प्रस्थापित करायच्या.